जय जिजाऊ जय शिवराय। संतोष देशमुखांची जी क्रूरतम अशी हिंसात्मक जी झाली होती हिंसा, आणि त्याला धनंजय मुंडे हे सर्वस्वी जबाबदार होते, पण तरीसुद्धा त्यांना हात लावायची कोणी हिंमत नव्हती केली। प्रत्यक्षदर्शी पूर्ण पुरावे असून एक व्हिडिओसुद्धा लाईव्ह त्यांचा काढण्यात आला होता। तर ह्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? हे पहा, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, राजांची भूमी आहे। या महाराष्ट्रानं तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे यांचा विचार मांडला। या महाराष्ट्रानं आमच्या मातेनं जिजाऊंना एक रयतेचा राजा आणि एक स्वराज्य रक्षक असे दोन सुपुत्र या मातीमध्ये जन्माला दिले। महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई असतील, बाबासाहेब असतील असे थोर नेते या महाराष्ट्रानं दिले। आणि या समाजकारणातूनच या महाराष्ट्रामध्ये राजकारण तयार झालं, आणि हे राजकारण तयार होत असतानाच आज या देशामध्ये, या राज्यामध्ये जे आज या विचाराचं खंडन होऊन या विचाराचं मारण करून या ठिकाणी हे राजकारणी लोक समाजकारण न करता या गुंड प्रवृत्तीने आज या साधू संतांचा विचार जर तुडवीत असतील आणि या थोर नेत्यांचा विचार जर ते आचरणात न आणता आपल्या प्रवृत्तीमध्ये आणून द्वेष मत्सर वाढवून जर या खेड्यागावामध्ये एखाद्या चांगला सुसंस्कृत, पैसे खाणार नाही, खाऊ देणार नाही, स्वाभिमानी असा एखादा सरपंच असेल आणि या राजकारण्यांना त्या सरपंचापासून काही खंडणी वगैरे मिळत नसेल, अशा या सरपंचाचा या राजकारण्यांनी खून करावा, खून नाही त्याचे तुकडे तुकडे करावे। आज एवढे असूनसुद्धा, सर्व पुरावे असूनसुद्धा, काही मारेकरी पकडले असूनसुद्धा त्यांच्या मागे राजकारण्यांचा हात आहे। आज या जनतेसमोर आल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये या राजकारण्यापायी लोकांना द्वेष निर्माण झाला, यामध्ये कोणतीही शंका नाही। अशा राजकारण्यांना जे शिवाजी महाराजांनी रायगडावर गुन्हेगारांना हत्तीच्या पायाखाली तुडवलं। बिलकुल बिलकुल, काकांचं हेच म्हणणं आहे की जर शिवाजी महाराज असते तर त्यांना टकमकच्या डोक्यावर नेऊन त्यांचा कडेलोट केला असता किंवा हत्तीच्या पायाखाली त्यांना चिरडले असते, आणि तीच भूमिका शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या या सरकारने सुद्धा घ्यावी आणि त्यांना अशी कडक अशी शिक्षा व्हावी अशी त्यांची मागणी आहे।